विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर जो पाठीमागे पाहिला आहे, घेतलेला आहे आणि समोरचा जो भाग राहिला आहे तो घेणार आहोत, ज्यामध्ये पहिला जो भाग आहे जो कोलेरस लॉ असं त्याचं नाव आहे. ओके. आणि हे ज्याप्रमाणे इथं लॉ शब्द आला याचा अर्थ काहीतरी नियम आहे, काहीतरी सिद्धांत आहे, काहीतरी त्यामध्ये त्यांची माहिती आहे. आणि कोलेरस आय थिंक दिस इज नेम ऑफ सायंटिस्ट. ओके. मग हा लॉ काय सांगतो? हा लॉ जो आहे मोलार कंडक्टिव्हिटी बद्दलची माहिती देतो. ओके. मोलार कंडक्टिव्हिटी बद्दलची माहिती देतो. मग काय माहिती देतो? तो अशा प्रकारची माहिती देतो. दिस लॉ स्टेट दॅट ॲट इन्फानाइट डायल्युशन्स, इन्फानाइट आणि फायनाइट असे दोन शब्द असतात. ओके. आणि इन्फानाइट फायनाइट, तर आपलं इन्फानाइट म्हणजेच त्यांचं गणती होणार अगणित, अनकाउंटेबल्स, त्याला इन्फानाइट म्हणू आपण. ठीक आहे. इन्फानाइट डायल्युशन, डायल्युशन तुम्हाला माहिती आहे. डायल्युशन शब्द कधी यूज करता आपण? एखादा सबस्टन्स सॉल्व्हमेंट टाकल्यानंतर जी क्वांटिटी तयार होते त्याला डायल्युशन म्हणायचं. ठीक आहे. ॲट इन्फानाइट डायल्युशन इच आयन म्हटल्यानंतर दोन आयन आहेत, एक कॅटायन दुसरा अनायन. कॅटायन म्हणजेच पॉझिटिव्ह चार्जवाला आणि अनायन म्हणजेच निगेटिव्ह चार्जवाला. इच आयन मायग्रेट होतात. ते मायग्रेट होतात तर मायग्रेशन होतं त्यांचं इंडिपेंडेंटली किंवा इंडिपेंडेंट मायग्रेट होतात. मायग्रेट म्हणजे एकमेकापासून दूर जातात. ठीक आहे. ऑफ कोआयन म्हणजे पॉझिटिव्हचा कोआयन आहे निगेटिव्ह आणि निगेटिव्हचा कोआयन आहे पॉझिटिव्ह. त्या पॉझिटिव्हसाठी आपण म्हटलं कॅटायन आणि निगेटिव्हसाठी आपण म्हटलेलं आहे अनायन. ओके. कोआयन अँड कंट्रीब्युट्स टू टोटल मोलार कंडक्टिव्हिटी. आणि हे काय करतात? मग असे एकत्र येतात, कंट्रीब्यूट करतात. काय करतात? कंट्रीब्यूट टोटल मोलार कंडक्टिव्हिटी. ओके. मग ऑफ इट्स कंट्रीब्युटी ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट रिस्पेक्टिव्ह नेचर ऑफ द अदर आयन्स. कुठपर्यंत आपण आता कंट्रीब्युट्स टू टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट्स. ती मोलार कंडक्टिव्हिटी जी आहे ती कशाची? इलेक्ट्रोलाइट्स. इरिस्पेक्टिव्ह हे होत असताना इरिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर ऑफ अदर आयन्स, म्हणजे हे एकमेकाच्या स्वभावावर किंवा नेचरवर त्याच्यात डिपेंड नाही. इरिस्पेक्टिव्ह नेचर ऑफ अदर आयन्स टू विच इट इज असोसिएटेड. ठीक आहे. तर ही सर्व माहिती आपल्याला कोलेरस लॉ या सायंटिस्टनं किंवा या लॉच्या अंतर्गत ही माहिती आपण पाहत आहोत. मग हे जे माहिती पाहिली याच्यामध्ये आपण असं सांगू शकतो की यामध्ये दोन आयन आहेत, एक कॅटायन आहे, एक अनायन आहे. इन्फानाइट डायल्युशन आपल्याला घ्यायचं आहे. ते मायग्रेट होणार आहेत आयन. मायग्रेट झाल्यानंतर पण मायग्रेट होत असताना काय को आयन म्हणजे एकमेकाच्या तो मायग्रेशन होणार आहे. ते मायग्रेशन होत असताना परंतु ओव्हरऑल कन्सेप्ट जो आहे तो कंट्रीब्यूट काय करतो? मोलार कंडक्टिव्हिटी कंट्रीब्यूट करतो. ठीक आहे. आणि हे कंट्रीब्यूट करत असताना त्यांच्या नेचरवर हा इरिस्पेक्टिव्ह म्हणजे नेचरवर डिपेंड नाही असं सांगायचं त्यांना. आणि शेवटी जो मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे तो या प्रकारचा आहे. हे कॅपिटल लॅम्बडा जो आहे तो कॅपिटल लॅम्बडा मोलार कंडक्टिव्हिटीसाठी आहे. स्मॉल लॅम्बडा आहे तो सुद्धा मोलार कंडक्टिव्हिटीसाठी आहे. हा स्मॉल लॅम्बडा आहे तो सुद्धा मोलार कंडक्टिव्हिटीसाठी आहे. आणि हे होत असताना हे 0 आहे, तर 0 कॉन्सन्ट्रेशन वेळेस आहे. ठीक आहे. तर हे कॅटायन आहे, हा अनायन आहे, त्याचं कंट्रीब्युशन होत आहे. हा कॅटायन आहे, अनायन आहे. हे स्मॉल लॅम्बडा आहे तो मोलार कंडक्टिव्हिटी आहे, कॅटायनची आहे. मोलार कंडक्टिव्हिटी अनायनसाठी आहे ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. ओके. ही जी मोलार कंडक्टिव्हिटी ती मोलार कंडक्टिव्हिटी ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशनसाठी आहे, ओव्हरऑलसाठी. ठीक आहे. आणि हा जो एन आहे हा एन नंबर ऑफ कोइफिशियंट आहेत, ते कॅटायनसाठी आहेत, नंबर ऑफ कोइफिशियंट आहेत अनायनसाठी. या प्रकारची ती माहिती आहे. ओके. आता ही सर्व माहिती झाली. हा मॅथमॅटिकल फॉर्म झाला. एक्झामसाठी हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. 2 मार्कासाठी हा पॉईंट विचारला जातो. या प्रकारची माहिती लिहिणं गरजेचे आहे. मॅथमॅटिकल फॉर्मला खूप महत्त्व आहे. याच्यावर प्रॉब्लेम सुद्धा विचारल्या जातात. ओके. मग आता याच्यानंतर ह्या लॉचा आपल्याला उपयोग काय, ऍप्लिकेशन काय आहे, कशा प्रकारची माहिती आहे आणि ही माहिती समोर कशी उपयोगात आणायची, त्याला ऍप्लिकेशन म्हणलेलं आपण. ठीक आहे. तर पहिले ऍप्लिकेशन काय? इट इज यूज्ड टू कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे 0 कॉन्सन्ट्रेशन ज्या वेळेस असेल त्याच वेळेस. ओके. 0 कॉन्सन्ट्रेशन असेल त्याच वेळेस इट इज यूज्ड टू कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी याचा उपयोग होतो. कशाचा? या लॉज. आणि कधी होतो तो? ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन.
दुसरा पॉइंट कोणता आहे, इट इज यूज टू कॅल्क्युलेट द लॅम्बडा झिरो व्हॅल्यूज. लॅम्बडा झिरो व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट्स. ठीक आहे, इट यूज टू कॅल्क्युलेट द लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट्स फ्रॉम दोज ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट्सची मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी याचा उपयोग होतो. ओके, तर दिस नथिंग बट द ऑल अबाउट द कोलरॅक्स लॉ विच आय हॅव एक्सप्लेन हियर. ओके, आता आपला नेक्स्ट पॉईंट जो पाहायचा आहे तो पॉईंट पाहत असताना आपल्याला काही ज्या बेसिक अडचणी येतात ज्या सिम्बॉलवर डिपेंड आहेत तो सिम्बॉल अगोदर पाहणार आहोत आपण आणि त्या प्रकारची माहिती घेणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला ही माहिती पाहायची आहे की सिम्बॉल काय आहे, रेजिस्टन्सचा सिम्बॉल काय आहे, कंडक्टिव्हचा सिम्बॉल काय आहे, मोलार कंडक्टचा सिम्बॉल काय आहे, या प्रकारची माहिती आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर त्यामध्ये सिम्बॉल जसा की पहा इकडे रेजिस्टन्स आहे. ओके, तर रेजिस्टन्स आहे तर आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्मेशन किंवा रिलेशनशिप आपल्याला मेंटेन करायची, माहिती लिहायची, दोन रिलेशन एकत्र करायचे, म्हणजे दोन कन्सेप्ट एकत्र करायचे, त्याला रिलेशन म्हणतो आपण. तर ते लिहिताना आपल्याला मग रेजिस्टन्स शब्द लिहायचा आहे पण तो सिम्बॉल फॉर्म मध्ये करायचा आहे, मांडायचा आहे. तर रेजिस्टन्सचा सिम्बॉल काय आहे, आर आहे. दुसरा भाग तो म्हणजे कंडक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, कंडक्टिव्हिटीला आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्मेशन मध्ये लिहायचं आहे. मग मॅथमॅटिकल फॉर्मेशन मध्ये लिहित असताना आपल्याला कंडक्टिव्हिटी शब्द हा लिहिता येत नाही. ओके, त्यासाठी काहीतरी एक टर्म काहीतरी एक सिम्बॉल असणं आवश्यक आहे. तो सिम्बॉल जो आहे तो के. मग त्यानंतर पुन्हा कोणता आहे, मोलार कंडक्टिव्हिटी. काय तो मोलार कंडक्टिव्हिटी. मग मोलार कंडक्टिव्हिटीचा काय आहे सिम्बॉल, लॅम्बडा आहे. ठीक आहे, रेजिस्टन्स साठी आर, कंडक्टिव्हिटी साठी के आणि मोलार कंडक्टिव्हिटी साठी लॅम्बडा. आणि कधी असं लॅम्बडा झिरो पण देतात म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन याचा अर्थ आहे. ओके, तर या प्रकारची माहिती पण लिहिताना आपण काय करतो, शक्यतो लॅम्बडाच लिहितो. याचा अर्थ आहे की मोलार कंडक्टिव्हिटी हा लॅम्बडा सिम्बॉलनं एक्सप्रेस करतात, मांडतात. ओके, नाउ नेक्स्ट. तर नेक्स्ट जो पाहायचा आपल्याला, नेक्स्ट जो आहे तो अशा प्रकारचा भाग आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन. काय हा, डिग्री ऑफ डिसोसिएशन अँड मोलार कंडक्टिव्हिटी. डिग्री ऑफ डिसोसिएशन अँड मोलार कंडक्टिव्हिटी. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन साठी सिम्बॉल काय आहे, अल्फा, आणि मोलार कंडक्ट साठी काय आहे, लॅम्बडा. मग याचं रिलेशन आपल्याला सांगायचं, याची माहिती सांगायची दोघांमधलं. त्यामध्ये कशा प्रकारची माहिती इथं मांडली ते पाहायचं. लॅम्बडा इज इक्वल टू अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा झिरो. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि झिरो जो आहे कॉन्सन्ट्रेशन ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, तर स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन असा अर्थ आहे. तर हे जे रिलेशन आहे ते रिलेशन डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि मोलार कंडक्टिव्हिटी या दोघांमधलं रिलेशन आहे. ठीक आहे, तर हे लॅम्बडा यूज केला, सॉरी अल्फा यूज जो केला, अल्फा हा डिग्री ऑफ डिसोसिएशनचा पार्ट आहे. ओके, नाउ नेक्स्ट. आता आपल्याला कंडक्टिव्हिटी सेल ची डायग्राम पाहायची. कंडक्टिव्हिटी सेलची डायग्राम पाहायची. तर काय कंडक्टिव्हिटी सेल, आता आपण इथं उदाहरणात इथं कंडक्टिव्हिटी सेल काढणार आहोत. ठीक आहे, त्या कंडक्टिव्हिटी सेल मध्ये अशा प्रकारचा डायग्राम आहे. ठीक आहे, ही जी डायग्राम आहे ती कंडक्टिव्हिटी सेलची आहे. यामध्ये अशा स्ट्रीप आहेत. ठीक आहे, इथं पण स्ट्रीप आहेत. ठीक आहे, आणि हे सोल्युशन आहे. ओके, हे सोल्युशन आहे. मग इलेक्ट्रिकल पार्ट आहे. हे जे आहे हा ग्लास ट्यूब आहे. हा काय आहे, ग्लास ट्यूब.
त्यानंतर हे जे आहे ते प्लॅटिनियम प्लेट आहे आणि हे जे आहे ते सोल्युशन आहे. पहा एक लक्ष द्या, कंडक्टिव्हिटी सेल हा पॉइंट एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे. 2 मार्काला याचा डायग्राम ड्रॉ करण्यासाठी विचारला जातो. मग याच्यामध्ये काय अवघड काहीच नाही, फक्त ती डायग्राम व्यवस्थितरित्या मांडणे म्हणजेच कंडक्टिव्हिटी सेल आहे. तर ही जी फिगर आहे, फिगर कशाची आहे? ही कंडक्टिव्हिटी सेलची. कशाची फिगर आहे? कंडक्टिव्हिटी सेलची. मग काय आहे? हे तर सोल्युशन आहे. सोल्युशन इथपर्यंत दाखवायचं नाही, हा जो पार्ट आहे इथपर्यंत सोल्युशन दाखवायचं. जे असं डॅश केलेला आहे तो सोल्युशन न दाखवलेला पार्ट. ओके, मग असा आपण जो काढला हा ग्लास ट्यूब आहे. ठीक आहे, हे जे 2 वायर बाहेर आहेत दाखवले कनेक्शन ते प्लॅटिनियम प्लेटचे आहेत. ऑब्विसली ते कॅथोड असं असणार आहे. आपल्याला त्याचं सांगायचं काही अर्थाची गरज नाही, परंतु आपल्याला काय विचारतात, ड्रॉ द डायग्राम ऑफ कंडक्टिव्हिटी सेल. त्यावेळेस आपल्याला अशी डायग्राम काढावी लागते, लेबल करावं लागते. लेबल करणे म्हणजे त्याची नावं लिहावं लागतात. डॅश जे केलं ते तो सोल्युशनचा पार्ट दाखवण्याची एक पद्धत आहे. असं जे काढलं ते ग्लास ट्यूब आहे आणि त्या ग्लास ट्यूब मध्ये जे कनेक्टेड केलेले आहेत अशा प्रकारचे ते प्लॅटिनियम प्लेट आहेत. ओके, म्हणजेच ही डायग्राम जे आहे ती कंडक्टिव्हिटी सेलसाठी आहे. ओके, नाव नेक्स्ट पार्ट जो आहे तो तुम्हाला फॉर्म्युले आहेत, त्या फॉर्म्युल्याची माहिती पाहायची आहे आणि त्या फॉर्म्युल्याबद्दलची आपल्याला रिलेशन पाहायचं आहे. फॉर्म्युला त्यामध्ये पहिला आहे तो आहे कंडक्टिव्हिटी. काय आहे कंडक्टिव्हिटी? तुम्हाला एक सांगितलं कंडक्टिव्हिटीचा सिम्बॉल काय आहे? के. मग याचा फॉर्म्युला 1/r/L/A असा आहे. मग हाच फॉर्म्युला असा का आला? तर फॉर्म्युला असा का आला हे आपल्याला असं बेसिक याच्यात इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर मध्ये सांगितलं नाही, ज्याप्रमाणे रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. फक्त आपण एक सांगू शकतो, इथं के जे आहे ते कंडक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, आर जे आहे ते रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, एल जे आहे ते लेंथ आहे आणि ए जे आहे ते एरिया ऑफ क्रॉस सेक्शन्स असा पार्ट. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन्स, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असा पार्ट आहे. आणि हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन लिहिल्यानंतर हा जो भाग आहे तो पूर्ण होतो. आता दुसरा पार्ट तो जो आहे सेल कॉन्स्टंट्स. सेल कॉन्स्टंट सिम्बॉल काय आहे? बी आहे. मग हा बी इज इक्वल टू L/A असा फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे बी काय आहे? सेल कॉन्स्टंट्स. एल काय आहे? लेंथ. जे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, डबल लिहायची गरज नाही. हा जर पार्ट आपण 2 पिरियड मध्ये घेतला असता पुन्हा असं सिम्बॉलाइज केला असता, परंतु हा एकाच पिरियड मध्ये घेत आहोत, कंटिन्यू घेत आहोत. एल जर इथं लेंथ असेल तर इथं सुद्धा लेंथ असणार. ओके, जर एरिया ऑफ ए इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल तर इथं सुद्धा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे. मग आता हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 फ्रॉम 1 and 2 या दोन बद्दलची काय माहिती भेटेल आपल्याला? के ची किंमत थोडीशी अशा पद्धतीने लिहू शकतो आपण. के ची व्हॅल्यू तर के इज इक्वल टू अपॉन मध्ये काय आहे? आर. तर 1 तर हा इथं याचं काही एवढं इथं महत्त्व राहणार नाही. एल अपॉन ए, एल अपॉन ए म्हणजेच काय आहे? हा बी. म्हणजे के चा फॉर्म्युला कशा प्रकारे चेंज होईल? K is equal to B upon R. What is B? B is cell constant. What is R? It is nothing but resistance. What is K? It is conductivity of the cells. So, तर आपण हाच असं पण लिहू शकतो जर लिहायचं झालं तर. B काय आहे? सेल कॉन्स्टंट्स. B काय आहे? सेल कॉन्स्टंट्स. आणि R काय आहे? तर रेजिस्टन्स. ठीक आहे, मग आपण अशा माध्यमातून पण आपण काढू शकतो. आपल्याला सेल कॉन्स्टंट काढायचा आहे तर सेल कॉन्स्टंट B इज इक्वल टू L अपॉन A आहे. पण सेल कॉन्स्टंट दुसऱ्या माध्यमातून पण आपण काढू शकतो, जे आपण इथं पहा सेल कॉन्स्टंट्स याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे K इंटू R. हे सुद्धा एक फॉर्म्युला आपला तयार होतो सेल कॉन्स्टंट साठी. ओके, म्हणजे कंडक्टिव्हिटी याचा फॉर्म्युला असा झाला. सेल कॉन्स्टंट हे असं लिहिलं, हा फॉर्म्युला झाला. मग आपण त्याचा शब्द टाकला B च्या ऐवजी सेल कॉन्स्टंट K इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट R. सेल कॉन्स्टंट आपण डिटरमाइन करायचा आहे म्हणजे K इंटू R याचं मल्टिप्लिकेशन होईल. हा एक दुसरा फॉर्म्युला तयार होणार. ठीक आहे,
अशा प्रकारे हा तिसरा एक फॉर्म्युला तयार होतो. नाव नेक्स्ट जो आहे तो आहे मोलार कंडक्टिव्हिटी. तर मोलार कंडक्ट सिम्बॉल आपल्याला माहित आहे काय आहे, लॅम्बडा. मग लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K/C. हा फॉर्म्युला एक्झाम साठी खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये बरेचसे क्वेश्चन याच्यावर विचारले जातात. ज्यामध्ये मोलार कंडक्टिव्हिटी काढायचा असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. K तर तुम्हाला माहिती आहे कंडक्टिव्हिटी, त्याला 1000 ने गुणायचं. C कॉन्सन्ट्रेशन जो पार्ट असेल, म्हणजे 1000 ने गुणल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ने त्याला डिवाइड करायचं. ऑब्विसली यामध्ये डिजिट असणारच येते. आपण सिम्बॉलाइज फॉर्मेशन मध्ये जर लिहिलं तरी पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्याचे व्हॅल्यू असतात, त्या व्हॅल्यू इथं पुट करणे आणि त्या प्रकारची माहिती काढणे. मग यामध्ये आता लॅम्बडा काय आहे, तो आहे मोलार कंडक्टिव्हिटी. के काय आहे, ती आहे कंडक्टिव्हिटी. सी काय आहे, ते आहे कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्ष द्या, हे पाहत असताना आपण आज जो सुरू केलता पाठ, ज्यामध्ये आपण सुरुवातीला कोलेरस लॉ 1, त्यांची मॅथमॅटिकल फॉर्म्युला, त्यांचे ॲप्लिकेशन्स, ठीक आहे, त्यानंतर सिम्बॉल जसा रेजिस्टन्सचा सिम्बॉल, कंडक्टिव्हिटीचा सिम्बॉल, अशा प्रकारचा पार्ट पाहिला. डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि मोलार कंडक्टिव्हिटी याचं रिलेशनशिप पाहिलं. ठीक आहे. त्यानंतर कंडक्टिव्हिटी सेल काय आहे ती माहिती पाहिली, त्याची डायग्राम काढली, त्या प्रकारचं नॉमिनेशन केलं आपण, त्याला लेबल केलं. त्यानंतर आपण फॉर्म्युले पाहिले, ज्यामध्ये केचा फॉर्म्युला म्हणजे कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला, सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला तो पाहिला. त्यानंतर आपण मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला पाहिला. आणि असं हे पाहता हे महत्त्वाचा भाग आहे या चॅप्टरमधला, महत्त्वाचा भागच चालू आहे आपलं सर्व. ठीक आहे. आणि कंटेंट आपण सर्वच घेत आहोत त्याप्रमाणे. तो यानंतर जो पार्ट आहे आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहू. ओके.